नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात न आवडणाऱ्या कारल्याची भाजी पाहायला मिळणार आहे. कारल्याची मूळ कडू चव कमी करण्यासाठी एकतर ते उकडून किंवा तळून त्याचा अर्क कमी करतात. पण आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने कारलं बनवणार आहोत. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 250 ग्रॅम हिरवी कारली घेतलेली आहेत. कारलं खळखळत्या पाण्याने धुवून स्वच्छ कपड्याने कोरडी करून घेतलेली आहेत. कारल्याचा पुढचा मागचा भाग कापून त्याच्यातील बिया काढून साधारण 1 इंच आकाराचे असे उभे काप करून घेतलेले आहेत. आता कारल्याच्या फोडी आपण एका भांड्यामध्ये घेऊयात आणि पसरून घेऊयात. जर तुम्हाला असे कारल्याचे काप करायचे नसेल तर तुम्ही बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता. साधारण 1 चमचा मीठ पसरून घालूयात. हाताने मिक्स करून घेऊयात. मिठामुळे कारल्याच्या फोडींना पाणी सुटेल आणि याच्यामुळे त्याच्यातील कडूपणा आहे तो कमी होईल. मीठ आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि 1 तास बाजूला ठेवूयात. एक तास झालेला आहे. झाकण काढूया. फोडी बाजूला केल्यानंतर खाली तळाला पाणी सुटलेलं दिसत आहे. आता आपण हे पिळून घेऊयात. दोन्ही हाताच्या मदतीने कारल्याच्या फोडी पिळून घ्यायच्या आहेत. हे बघा, या पद्धतीने खाली पाणी पडत आहे. फोडी पिळून घेतल्यानंतर एका ताटामध्ये काढायच्या आहेत. हे बघा, एवढं पाणी निघालेलं आहे. आता आपण पुढच्या क्रियेकडे वळूयात. कढईमध्ये 3 पळी तेल घालूयात. या भाजीसाठी तेल जरा मी जास्तच वापरलेलं आहे. तेल चांगलं तापलं की 1 टीस्पून मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की 1 टीस्पून जिरे घालूया. जिरे उमलले की पाव टीस्पून हिंग घालूया. ह्या भाजीसाठी मी जास्त मसाले वापरलेले नाही आहे. सुके खोबरे आणि लसूण याचं वाटण केलेलं आहे. वाटण घालूया. आता हे वाटण आपण गॅसच्या मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात. 2 ते 3 मिनिटे वाटण भाजून झालेलं आहे. 1 टीस्पून हळद घालून कच्ची चव जाईपर्यंत भाजून घेऊयात. हळद आपली भाजून झालेली आहे. आता याच्यामध्ये पिळून ठेवलेल्या कारल्याच्या फोडी घालूयात. गॅसची आच कमी करून हे कारलं आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत. कारलं म्हटलं की बऱ्याच जणांना कडू चव असल्यामुळे खायला आवडत नाही. तसेच कडू चव कमी करण्यासाठी उकडून घेतात किंवा तळतात. असं केल्यामुळे त्याच्यातील जीवनसत्व कमी होतं. कारलं तेलामध्ये आपलं छान परतून झालेलं आहे. सुरुवातीला आपण मीठ घातलेलं होतं. हे लक्षात ठेवूनच मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे. मीठ मिक्स करून घेऊयात. मीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर शिजण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवूयात. शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी वगैरे घालणार नाही आहे. मिठामुळेच फोडींना परत पाणी सुटणार आहे. या सुटलेल्या पाण्यामुळेच कारलं आपलं व्यवस्थित छान मऊ शिजणार आहे. 5 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून खालून वरपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खाली तळाला लागणार नाही. हलवून झाल्यावर परत आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. 4 ते 5 मिनिटे झाली की आपण झाकण काढूयात. परत आपण व्यवस्थित हलवून घेऊयात. असं आपण थोड्या थोड्या वेळाने कारलं शिजत नाही तोपर्यंत करणार आहोत. उलटण्याच्या साहाय्याने दाबून पाहूयात. कारलं दाबल्यावर अजून करकरीत लागत आहे. अजून मऊ शिजलेलं नाही. हलवून झाल्यावर परत आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. 10-12 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया. उलटण्याच्या साहाय्याने हलवून घेऊयात. परत आपण कारलं उलटण्याच्या साहाय्याने दाबून पाहूयात. आता कारले आपलं छान मऊ शिजलेलं आहे. याच्यामध्ये आता अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गुळाचा चुरा घालूया. गूळ तुम्ही किसूनही घालू शकता, पटकन विरघळेल. 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. साहित्य मुरण्यासाठी आपण परत याच्यावर झाकण ठेवणार आहोत. 4-5 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढून हलवून घेऊयात. कारल्याची भाजी तयार झालेली आहे.
ही भाजी आपण वाफेवर शिजवल्यामुळे अगदी 3 ते 4 दिवस नॉर्मल रूम टेम्परेचरवर टिकते. पण कडक उन्हाळा असेल तर फ्रीजमध्ये ठेवा, कारण उष्णतेमुळे भाजी खराब होऊ शकते. फ्रीजमध्ये भाजी जर ठेवली असेल तर जेवणाच्या अगोदर नॉर्मल टेम्परेचरवर करून कढईमध्ये किंचित तेल तापवून हलकीशी भाजी गरम करून घ्या. तयार झालेली कारल्याची भाजी भाकरी चपातीबरोबर खायला छान वाटते. अशी कारल्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.